काल कोल्हापुरात ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांनी पेपर बघितला, आपल्या सर्वच वृत्तवाहिन्यांवरती जी बातमी झळकली, ही कोल्हापूरकरांच्यासाठी किंवा आम्हा लोकांच्यासाठी सुद्धा खूपच अतिशय धक्कादायक आहे. आमच्याच विभागातला एक माजी अधिकारी जर अशा पद्धतीचं काम करत असेल, तर ते खूपच गंभीर आहे. परंतु मी आपल्याला सांगतो, की ही सगळी प्रक्रिया अनेक वर्ष, अनेक ठिकाणी चालली आणि याच्यावरती जोपर्यंत गंभीरपणाने आम्ही काम करणार नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीचे प्रकार चालतील. म्हणूनच विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांनी, विशेषतः विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा याच विषयावरती पीसी इंटिग्रिटीचा ऍक्ट प्रभावीपणाने वापरणं, अशा पद्धतीनं स्त्री भ्रूण हत्या रोखणं आणि मुलींचा जन्मदर वाढवणं यासाठी अतिशय गंभीरपणानं सर्वच सन्मान्य आमदार महोदयांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिलेत. त्या सगळ्यांच्या सूचनांच्या माध्यमातून एका बाजूला मोकाची कारवाई म्हणजे मोका लावणं, दुसऱ्या बाजूला कायद्यातली कलमं कडक करणं आणि त्याचबरोबर स्वतंत्र टास्क फोर्स नेमणं, अशा पद्धतीचे 3 निर्णय आपण घेतलेत. आपण बघितलं असाल तर कालची घटना ही कालची नाही. आम्ही सगळ्यांनी सातत्याने ज्या सूचना देतो त्या सूचनेतला पहिला टप्पा आहे. अजूनही बरीच नावं आहेत की जी सगळ्या नावांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. अजूनही बरेचसे लोक आहेत की जे सगळे आमच्या रडारावरती आहेत. त्या सगळ्यांना सुद्धा या माध्यमातून कारवाईला सामोरं जावं लागेल आणि केवळ कारवाईला सामोरं नाही तर भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या संपूर्ण राज्यभरासाठी आम्ही करतो. खरं तर मला या प्रकरणाचे फ्लॅशबॅकमध्ये प्रकरण न्यावं आणि डॉक्टरांना फाशी द्यावी असं देखील माध्यम महिला मागणी केलेली आहे. नाही, साहजिकच आहे. प्रत्येकाची भावना ही अशीच असणार आहे. कारण मला सांगा 200 आणि 250 जर अशा पद्धतीची कृत्य ते करत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कुठल्याही सामान्य नागरिकाला सुद्धा मन सुन्न करणारी घटना आहे. आणि म्हणूनच आम्ही मोक्काखाली या सगळ्या लोकांना सुद्धा घेण्याबद्दल ज्या पद्धतीचं काम करण्याचा निर्णय घेतोय. कायद्यातल्या एकूण जी काही थोडीशी शिथिलता आहे, ती सुद्धा दुरुस्त करण्यासाठी आम्ही पुढे जातोय. आणि भविष्य काळात अशा पद्धतीचे प्रकार उद्भवू नयेत, अशा पद्धतीची एखादी कृती करण्यासाठी कुठल्याही माणसानं अजिबात धाडस करू नये. यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही काम करतो. यानंतर सर्व ठिकाणची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, जे बेकायदेशीर ते बंद करावेत अशा देखील मागणी होत आहे. काय नेमकं निश्चितपणानं या निमित्तानं या सगळ्याच गोष्टी होतील. खरं तर पीसीपी ऍक्टच्या बद्दलची परवानगी घेतली नव्हती, हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांचं काम सुरू होतं. हे एका बाजूला त्या डॉक्टरांच्या दृष्टीनं, दुसऱ्या बाजूला आमच्या विभागाच्या दृष्टीनं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं याच्याबद्दल सुद्धा एक धडक मोहीम आम्ही घेऊ. परवानग्या घेणं, राईट मॉनिटरिंग आणि सूचनांप्रमाणे काम करणं हे ते अपेक्षित आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये एका बाजूला त्या संबंधित हॉस्पिटलनं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या यंत्रणेतल्या सुद्धा काही लोकांनी दुर्लक्ष केले. दोन्हीवरती सुद्धा कारवाई होणार. शोकांतिका आहे की अशा पद्धतीने मुलींना गर्भातच मारलं यासाठी होती जनजागृतीसाठी मोहीम राबवली जाणार आहे. अटक होती, परत आरोपी सुटतात, परत हे सगळे प्रकार चालू होतात. हे थांबवण्यासाठी खूप कठोर कारवाई काय प्रचंड समाजबळ धक्कादायक आहे. ही व्यक्ती राज्यपती व्यक्ती समाजबळ धक्कादायक झालेला आहे. काय दिवसावर मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण एका बाजूला या सगळ्यासाठी अजून चांगल्या पद्धतीनं आम्ही याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं आपण ऑनलाईन आम्ही सगळ्या लोकांच्यासाठी या सगळ्या माहिती देणाऱ्यांसाठी ज्याला खबरे म्हणतोय आपण, त्या खबऱ्यांसाठी सुद्धा 1,00,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अशा पद्धतीने कुठेही घटना घडत असेल तर फक्त आमच्या कॉल सेंटरला फोन केला तर त्याच्या माध्यमातून आमचे सगळे लोक त्याच्यावरती ऍक्शन्स घेतील. कायद्यामध्ये सुद्धा जी काय शिथिलता आहे ती अधिक कडक करतोय. आणि माझी आपल्याला विनंती आहे, ताराबाईंच्या जिल्ह्यातले आपण असल्यामुळं आपली ही जबाबदारी आहे. पण मी आपल्याला सांगतो, जर ह्या कायद्याच्या टास्क फोर्सवर आम्ही काम करायला गेलो तर अजूनही खूप गंभीरपणाने कारवाई आम्हाला करायची आहे. आपल्याला लक्षात येईल की कदाचित कोल्हापूरच या संपूर्ण कामकाजामध्ये गतिमान पद्धतीने संपूर्ण राज्याला एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देऊ शकेल. ही घटना एक नाही, अनेक ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या निदर्शनाचं चाललं नाही तर आपण काय करणार. ही पूर्वी झालेल्या घटनेतनं आपण सगळेजण तिथं निघालो. अजून धागेदोरे आपण ज्यावेळेला तपासू त्यावेळेला याच्यापेक्षा अजून आपल्याला पुढच्या रूट दिसतील. हे इथंच नाही, जसं कोल्हापुरात आहे तसं संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा धडक मोहीम घेऊन टास्क फोर्सच्या वतीनं आपण सगळेजण मिशन म्हणून काम करणार आहोत.